हाय, आय एम डॉक्टर अनघा पाटील चव्हाण आणि मी क्लस्टर हेड आहे ऑर्थो स्क्वेअर डेंटल क्लिनिक पुणेमध्ये. सो माझा टॉपिक आहे प्रेग्नन्सी अँड डेंटिस्ट्री. सो जसं की सगळ्यांना असं वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये डेंटिस्ट्री एवढी इम्पॉर्टंट नाही आहे, बट तसं नसतं. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला स्पेसिफिक आजार होऊ शकतात आपल्या हिरड्यांचे आणि दातांचे. तर त्यानुसार आपल्याला हिरड्यांचे आणि दातांचे कोणते आजार होऊ शकतात मी आज तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला त्यानुसार कशा ट्रीटमेंट घ्यायचे तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जसं की आपल्या प्रेग्नन्सीमध्ये असतात 3 ट्रायमेस्टर. सो फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. सो जेव्हा तुम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये असतात तेव्हा तुम्हाला डेंटल प्रोसिजर्स नाही करतात. कोणत्याही सिव्हिअर वाल्या ज्या डेंटल प्रोसिजर्स आहेत त्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या डेंटिस्टला जाऊन दाखवू शकतात आणि त्यानुसार तुम्ही कन्सर्न घेऊन तुमच्या गायनाकडनं देन तुम्ही फक्त ट्रीटमेंट करू शकतात, नथिंग एल्स. जर तुम्हाला तुमचं स्केलिंग करायचं आहे किंवा दात साफ करायचे, या गोष्टी तुम्ही फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर 3 ट्रायमेस्टर मध्ये करू शकतात. अँड इट्स कंपल्सरी की तुम्ही 3 ट्रायमेस्टर मध्ये केले पाहिजे. ठीक आहे. सो तुम्हाला आता समजा तुमच्या डेंटिस्ट्रीकडे जायचं आहे तर फर्स्ट तुम्ही त्यांना इन्फॉर्म करा की मी प्रेग्नंट आहे. ठीक आहे. त्यानुसार ते तुमचे एक्सरेज घ्यायचे आहेत की नाही घ्यायचे आहेत, कोणती प्रोसिजर करायची हे ते तुम्हाला इन्फॉर्म करू शकतात. ठीक आहे. सो त्यानुसार आपल्याला डिसाईड करायचं आहे. फर्स्ट ट्रायमेस्टर आहे तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला सांगा, सेकंड ट्रायमेस्टर आहे त्यानुसारही सांगा, थर्ड ट्रायमेस्टर आहे त्यानुसारही सांगा. सो सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आपण आपल्या सिव्हिअर प्रोसिजर्स करू शकतो, जसं की दात काढायचे, रूट कॅनल करायचंय, एक्स्ट्रॅक्शन करायचंय, तुम्हाला कुठे पेन होतंय, कोणत्या गोळ्या द्यायच्या, एक्सरे घ्यायचे, हे सगळं आपण करू शकतो. ठीक आहे. थर्ड ट्रायमेस्टर मध्ये आपल्याला असतं की थर्ड ट्रायमेस्टर मध्ये आपला बेबी थोडा चांगल्या पोझिशन मध्ये असतो, बट स्टील आपल्याला काही प्रोसिजर्स नाही करतात कारण की त्यावेळेला पेन व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे थर्ड ट्रायमेस्टर मध्येही प्रोसिजर्स आपल्याला नाही करतात सिव्हिअर वाल्या. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये बेबी चांगल्या पोझिशनवर असल्यामुळे आणि ग्रोथ नीट झालेला असल्यामुळे, सेफ पिरियड असल्यामुळे आपण डेंटल प्रोसिजर्स मोस्टली सगळ्या करू शकतो. त्यानुसार आता आपल्याला जे आहेत 2 आजार होऊ शकतात की आपल्याला हिरड्यांचे आजार होऊ शकतात आणि दातांचे आजार होऊ शकतात. आपल्या याच्यात 2 आजारांचे मेन वेगळे नावं आहेत, एक जिंजायव्हायटिस आणि सेकंड आहे प्रेग्नन्सी ग्रॅन्युलोमा. तर जो प्रेग्नन्सी ग्रॅन्युलोमा होत असतो त्यानुसार तुमच्या हिरड्यांची सूज होत असते आणि त्यामुळे तुम्हाला नॉन कॅन्सरस ट्युमर होऊ शकतो, डेव्हलप होऊ शकतो. त्या नॉन कॅन्सरस ट्युमर मध्ये तुम्हाला टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाहीये, पण काही असलं तरी पण आपल्याला ते ट्रीट करायला हवं. आपण प्रायमरी लेवलला जाऊन ट्रीट केलं डेंटिस्टकडे तर ते जास्त चांगलं होणार आहे. सेकंड गोष्ट असते जिंजायव्हायटिस. जिंजायव्हायटिस म्हणजे आपल्या हिरड्यांची सूज होणं, त्याच्यातनं आपल्याला रक्त वाहणं, ब्रश करताना आपल्या तोंडातनं रक्त येणं, हिरड्यांमधनं रक्त येणं, दातांमधनं रक्त येणं, हे सगळं खूप कॉमन आहे. त्याच्यासाठी आपल्याला दातांची खूप निगा राखायची असते. आपण जाऊन आपल्या डेंटिस्टकडे जाऊन स्केलिंग करू शकतो, दात साफ करू शकतो, डेंटल पॉलिशिंग पण करू शकतो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून माउथवॉश यूज करायचे असतात, जसं की फ्लोराईड माउथवॉश. फ्लोराईड माउथवॉश तुम्ही पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये फुल टाइम यूज करू शकता. रोज दिवसातनं तुम्ही 2 वेळा फ्लोराईड माउथवॉश यूज केला तरीही चालतो, त्यात काही इश्यू नाहीये. प्लस तुम्ही तुमचं नॉर्मल पाणी आणि बेकिंग सोडा घेऊन त्याच्याही गुळण्या करू शकता, तेही तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे. सो याच्या व्यतिरिक्त आपण अजून डेंटिस्ट्रीच्या रिलेटेड आणि दातांच्या रिलेटेड काय निगा राखली पाहिजे. ठीक आहे. आता जसं की आपल्या याच्यात असतं की आपल्याला कॅल्शियम इंटेक खूप जास्त व्हायला हवा. सो त्यानुसार आपल्याला कॅल्शियम वाले जे काही फूड्स आहे, फ्रुट्स आहे, हे सगळं काही खायचंय. कॅल्शियमच्या टॅबलेट्स जनरली गायनॅक तुम्हाला सजेस्ट करत असतात, बट त्या तुम्हाला असं वाटेल फक्त तुमच्या बॉडीसाठी किंवा बेबीसाठी चांगल्या आहे, पण ते तुमच्या दातांसाठी खूप चांगल्या याच्यात असतं. म्हणजे तुमचे दात चांगल्या कंडिशन मध्ये राहतात, म्हणून तुम्हाला कॅल्शियम इंटेक नक्की ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त आहे मॉर्निंग सिकनेस होत असतो आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये. तर मॉर्निंग सिकनेसच्या याच्यात आपल्याला जेव्हा उलट्या होतात, वॉमिटिंग होत असतात, त्यानंतर आपल्याला लगेच जाऊन ब्रश नाही करायचा असत. त्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ थांबा, बसा, थोडं पाणी घ्या आणि देन त्याच्यानंतर तुम्ही फ्लोराईड माउथवॉशने परत एकदा गार्गलिंग करा किंवा नॉर्मल वॉटरने गार्गलिंग करा आणि देन तुम्ही परत रिलॅक्स व्हा. बट त्यासाठी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही लगेच जाऊन ब्रश नाही करायचा आहे. हार्मोनल चेंजेस हे आपल्या प्रेग्नन्सीनुसार होत असणार आहे. हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे, तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस झाल्यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये आणि डेंटल कंडिशन्स मध्ये चेंजेस होऊ शकतात. अशा अजून काही माहितीसाठी तुम्हाला हवं असेल तर ऑर्थो स्क्वेअरच्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.